भजी तर तुम्ही बऱ्याचदा करत असाल, पण अशी कुरकुरीत कांदा भजी तुम्ही कधी केली आहेत का? नमस्कार, मी राधा. स्वागत करते तुमचं राधाच मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर. तर आज आपण पाहणार आहोत पावसाळा विशेष मस्त अशी गरमागरम कुरकुरीत कांदा भजी कशी बनवायची. अगदी पाहता क्षणी खावीशी वाटणारी ही कुरकुरीत कांदा भजी. अवघ्या 10 मिनिटांमध्ये तयार होणारी ही भजी कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे आपल्याला 5 ते 6 कांदे घ्यायचे आहेत. हे कांदे आपल्याला उभ्या आकारामध्ये चिरून घ्यायचे आहेत. आता हे कांदे चिरून घेतल्यानंतर इथे आपल्याला हाताच्या साहाय्याने हे या पद्धतीने मोकळे करून घ्यायचे आहेत. संपूर्ण कांदे इथे मी या प्रकारे हाताच्या साहाय्याने मोकळे करून घेते. आता यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर सर्वात अगोदर आपल्याला या कांद्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर 1 ते 1.5 चमचा इथे आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे. एक अर्धा चमचा धने पावडर आपण यामध्ये टाकलेली आहे आणि अर्धा चमचा ओवा इथे आपल्याला हाताच्या साहाय्याने चोळून यामध्ये घालायचा आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण यामध्ये घातलेली आहे. आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ हे कांद्यांना छान असं चोळून घ्यायचं आहे. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. आता आपण या कांद्याला हे मीठ छान असं चोळून घेतलेलं आहे. यानंतर यामध्ये आपण 1 कप बेसन पीठ यामध्ये घातलेलं आहे. आता इथे आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. हे पीठ या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. हे पीठ जसजसं मिक्स करत जाल तसतसं ते ओलसर असं तयार होतं. आता याच प्रकारे इथे आपण हे पीठ चांगलं मिक्स करून घेणार आहे. जर तुम्हाला गरज वाटली पीठ थोडंसं कमी वाटतंय तर इथे तुम्ही तुमच्या गरजेनुसार पिठाचा वापर आणखीन थोडासा करू शकता. पण लक्षात ठेवा, पीठ जास्त असं इथे आपल्याला वापरायचं नाही. आता पाहू शकता इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. हे चांगलं मिक्स केल्यानंतर या पद्धतीचं मिश्रण इथे तयार होतं. आता इथे मी 1 कप बेसन पीठचाच वापर यामध्ये केलेला आहे. त्यानंतर सर्वात शेवटी आणखीन थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि अगदी चिमूटभर असा सोडा आपण यामध्ये घातलेला आहे आणि या सोड्यावरती आपण 1 ते 2 चमचे पाणी घालून घेतलेलं आहे. पाणी घातल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटांपर्यंत आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता एका साईडला गॅसवरती आपल्याला कढईमध्ये तेल छान गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. आता तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण हे भजी या तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. आता इथे तुम्ही तुम्हाला हव्या त्या साईजचे भजी तेलामध्ये सोडून घेऊ शकता. इथे मी मीडियम साईजचे भजी तयार केलेले आहेत. आता सुरुवातीला गॅसचा फ्लेम थोडासा जास्त ठेवायचा आहे आणि 2 ते 3 मिनिटांनंतर कमी करायचा आहे. आता भजीचा कलर हा थोडासा हलकासा चेंज झालेला आहे. इथे आपण हे भजी पलटी करून घेणार आहोत. आता गॅसचा फ्लेम थोडासा कमीच ठेवायचा आहे, जेणेकरून भजी आतून सुद्धा छान असे तळले जातील. आता 3 ते 4 मिनिटांपर्यंत इथे आपल्याला हे भजी दोन्हीही साईडने छान असा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता भज्यांना कलर देखील मस्त असा छान आलेला आहे आणि अगदी कुरकुरीत भजी इथे तयार झालेली आहेत. आता आपण या कलरवरती हे भजी काढून घेणार आहोत आणि याच प्रकारे इथे आपण बाकीचे सुद्धा सर्व भजी हे तेलामधून छान असे तळून घेणार आहोत. आता पुन्हा एकदा इथे मी 4 भजी या तेलामध्ये सोडलेले आहेत. आता भज्यांचा कलर थोडासा चेंज झालेला आहे. यामध्येच आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि 1-2 मिनिटांपर्यंत हे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि ही भजी आपण इथे काढून घेणार आहोत.
पाहू शकता, अगदी पाहता क्षणी खावीशी वाटणारी मस्त अशी कुरकुरीत भजी इथे तयार झालेली आहेत. तर इथे मी याच प्रकारे सर्व भजी तयार करून घेतलेले आहेत. तर तुम्हीसुद्धा या पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे कुरकुरीत कांदा भजी नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.